तुम्हाला माहिती आहे का की ह्यावेळेस कोण निवडून येणार? विचार करा की तुमच्या भागामधला कोणता उमेदवार ह्यावेळेस तुम्हाला निवडून आणायचं आहे. कोणाला? तुम्हाला. मग आता तुम्ही ठरवणार की कोणता उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. तर ठीक आहे, तर तुम्ही त्या उमेदवाराला तुमच्या डोक्यामध्ये ठेवा आणि थोडंसं साईडला ठेवा आणि एकांतात विचार करा की तो उमेदवार तुमचे सगळे कामं करतो का? तो उमेदवार तुमच्याबद्दलचे काही कामं करतो का? तुमच्या स्वार्थासाठी नाही तर सगळ्यांसाठी तो उमेदवार कामं करतो का? आणि मगच मतदान करा. काही ठिकाणी काय असतं, आता एक्झाम्पल घ्या, एखाद्या राज्यामध्ये जर कधी एखादा खासदार आला, आमदार कधी खासदार झाला, तर तुम्हाला एक विषय सांगतो की तो का बरं होतो. काही ठिकाणी तो आपल्या चुगल्या करतो, काही ठिकाणी. मग आपण हा विचार करा की जनतेसाठी जो कामं येतो, आपला विचार कधीच करू नका की आपल्याला यालाच मतदान द्यायचं आहे. मागच्या वेळेस आपण याला दिलं तर आता पण आपल्याला याला मतदान द्यायचं आहे, ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. जो कामं करतो, जो आपल्यासाठी झिजतो, जो ज्या नेत्यांना स्वतःच्यापेक्षा आपल्या जनतेची काळजी असते, त्याला मतदान करा आणि त्याला निवडून आणा. काही ठिकाणी काय असतं की हो, त्यानं आमच्या शेतीचे रस्ते बनवून दिले म्हणून त्याला मतदान द्यायचं, त्यानं आमच्या गावाचा विकास केला, त्यानं आमचे रोडचे काम केले म्हणून त्याला मतदान द्यायचं. असं करू नका. ते फक्त बघतात की आपल्या भागामध्ये काम झालं ना, बस मग आपण मतदान द्यायचं. पण हे मतदान नाही राहत. तुम्ही मतदान दिलं म्हणजे असं होत नाही, बाकीचे सुद्धा मतदान देण्यासाठी उत्सुक असतं. ज्या गावामध्ये जे कामं सतत होत असतात, तो माणूस जरी एखादा फाटके कपडे घालत असला, जरी तो आपली सल्तनत जर कधी दाखवत नसला, त्याला निवडून आणा. आणि ज्या ठिकाणी असं आढळून आलं की हा आता जास्तच टॉपवरती गेला आहे, हा आता आपल्यासोबत जास्तच गद्दारीपणा करतोय, त्याला कधी येऊ नका. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. मी असं कधी कोणाला वाईट सांगणार नाही, बरोबर? ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि योग्य माणसाला मतदान द्या. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईबचं बटन आहे, तुम्ही सबस्क्राईब करू शकता, बरोबर ना? जय शिवराय.